नमस्कार. माझ्या कथांना तुम्ही दिलेला प्रतिसाद बघून आज मी एक वेगळ्या विषयावर तुमच्यासाठी कथा घेऊन आले आहे. तुम्ही माझ्या कथा आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जरूर करा. या कथेचं नाव आहे पिंपळाचं पान. या कथेचा काळ साधारण 90 वर्षापूर्वीचा आहे. एका म्हाताऱ्या बाईचे मनोगत म्हणजे ही कथा. आज ऑफिसमध्ये आलो तर लगेचच साहेबांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. नुकतंच माझं प्रमोशन झालं होतं. ओघाने पगारवाढ आली. मी खूप खुश होतो. सर आत येऊ का? मी विचारलं. या रणदिवे बसा. आत्ताच तुमचं प्रमोशन झालंय. एक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपायची आहे. बोला सर. पुण्यापासून जवळच जाऊन तालुक्यात एक पिंपळगाव आहे. तिथे आपलं एक काम चालू आहे ते तुम्हाला माहीत आहेच. हो सर. तुम्हाला तिकडे जाऊन भेट द्यायची आहे. काही अडचणी असतील तर थोडा मुक्काम वाढवून तिथलं काम पूर्ण करूनच या. हो सर. कधी निघायचं? उद्याच. कारण तिथून बरेच फोन येत आहे. काही अडचणींमुळे काम थांबलंय. ठीक आहे सर. असं म्हणत मी खुर्चीवरून उठलो आणि केबिनच्या बाहेर आलो. पिंपळगावचं नाव ऐकलं आणि सगळ्यात आधी आठवण आली ती ताई आजीची. मी लगेच आईला फोन लावला. हॅलो आई. बोल पुरू. कसा आहेस? बरा आहेस ना? फोन कशासाठी केलास? आईचा उत्साही आवाज. आई किती प्रश्न विचारतेस ग. ऐक, मला सांग, ताई आजी अजूनही पिंपळगावलाच राहते ना ग? हो. आज ताई आजीची कशी काय आठवण आली तुला? ते सगळं मी तुला नंतर सांगतो. असं म्हणत मी फोन ठेवला. घरी जाताच मी अनघाला थोडक्यात सगळं काही सांगितलं आणि तिने माझी बॅग भरायला घेतली. ताई आजी पिंपळगावलाच असेल की कुठे गेली असेल म्हणून मी तिच्या मुलाला फोन लावला. हॅलो अनय काका, मी पुरुषोत्तम बोलतोय मुंबईहून. बोल पुरू, कसा आहेस? मी बरा आहे रे. उद्या मी ऑफिस कामासाठी पिंपळगावला येतोय. तुम्ही सगळे आहात ना रे? मी तिथला अंदाज घेत विचारलं. अरे आम्ही पुण्याला आलोय. मी सासूरवाडीला आलोय. पण आई आणि रखमा दोघी आहेत तिकडे. तू जा, आईला खूप आनंद होईल, तो म्हणाला. ठीक आहे, मग भेटू परत, असं म्हणून मी फोन ठेवला. चला, ताई आजी आपल्याला भेटेल एवढं नक्की. आजी आता 90ला आली असेल. तिच्या विचारातच रात्री माझा कधी डोळा लागला मला कळलंच नाही. सकाळी लवकरच आम्ही निघालो. सोबत माझा ड्रायव्हर होताच. पिंपळगाव जवळ यायला लागल्यावर लहानपण आठवलं. कितीतरी सुट्ट्यात आम्ही सगळी भावंडं पिंपळगावला या ताई आजीकडे जायचो. खूप धमाल करायचो. नदीवर पोहणं काय, क्रिकेट काय, दुपारभर पत्ते काय, काही विचारू नका. फणसाचे गरे, आंबे, शिरवळ्या, पेज, आंबोळी, चटणी असा खास बेत असायचा तिचा. रात्री बाहेरच्या अंगणात आजीच्या मांडीवर झोपून चांदण्या मोजत भूताच्या गोष्टी ऐकायच्या आणि मग तिथे झोपायचं. गोष्ट सांगताना आजीचा मऊ हात हळूहळू डोक्यातून फिरायचा. खूप मजा असायची. आज आजीच्या घरी जाताना सगळ्या आठवणी अंगावर आल्या. सर शितोळ्यांचा वाडा आला. ड्रायव्हरनी मला भूतकाळातून एकदम वर्तमान काळात आणून सोडलं. तू गाडी इथेच लाव, मी 10 मिनिटात येतो. मग आपल्याला परत कारखान्यात जायचंय, मी त्याला सूचना दिल्या. वाड्यात शिरल्या शिरल्या आजी समोर आली. थोडी वाकलेली, बारीक झालेली, थकलेली आजी बघून मला प्रेमाचा उमाळा आला. आजी, ओळखलंस का गं मला? मी तिच्या जवळ जात विचारलं. ओळखलं तर, पुरुषोत्तम ना रे तू? खालचे 3 दात उरलेल्या आणि बाकीचं सगळं बोळकं झालेल्या तोंडातून शब्द आले आणि मी धन्य झालो. ती गोड हसली आणि किंचित लाजलीही. आलायस तर राहणार आहेस ना रे? अनयने सांगितलं होतं हो तू येणार म्हणून, तिने प्रेमाने विचारलं. हो, आहे माझा मुक्काम. आत्ता मात्र मला निघावं लागेल. ऑफिसचं महत्त्वाचं काम आहे. मी संध्याकाळी येतो, मग मनसोक्त गप्पा मारूया. चालेल, असं म्हणत तिनं छोट्याशा ताटलीत आणलेला गुळाचा खडा आणि पाण्याचा लोटा माझ्यापुढे धरला. आजी मला दारापर्यंत सोडायला आली.
मी कारखान्याकडे जायला निघालो आणि गाडीत बसल्यावर आजीचेच विचार घोळायला लागले. खरं तर या ताई आजीचं आणि माझं असं रक्ताचं काहीही नातं नव्हतं. पण ही आजी आमची सगळ्यांचीच आवडती होती. माझे पणजोबा फॉरेस्ट ऑफिसर होते. या आजीचे मामा रेंजर होते. दोघंही नोकरीनिमित्त पिंपळगावला काही वर्ष राहिले आणि मग दोन घरांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले ते आज आम्हा नातवंडांपर्यंत. माझी आई आजीला ताई म्हणायची. मग आम्ही मुलांनी पुढे त्याला आजी लावलं आणि मग ती सगळ्यांचीच ताई आजी झाली. दिवसभर कामाचा इतका ताण पडला की असं वाटायला लागलं कधी एकदा आजीकडे जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि झोपतो. घरात शिरलो तर खमंग पेटल्याचा वास दरवळत होता. त्या वासानेच माझी भूक चाळवली गेली. आजी काय वास सुटलाय पिठल्याचा. बघा सगळं पिंपळगाव जेवायला येईल तुझ्याकडे. मी हसत हसत तिची चेष्टा केली. मेल्या, या म्हातारीची चेष्टा करतोस, बस जेवायला, असं म्हणत तिनं पाठ मांडला. आजी तू का बनवलं जेवण, रखमाला सांगायचं ना. मग सगळं पिंपळगाव कसं जेवायला येणार. ती बोळकं पसरून हसली. तिचे ते 3 दात बघून मीही तिच्या हास्यात सामील झालो. जेवण झाल्यावर शतपावली घालताना आजीच्या खोलीत डोकावलं. माझं लक्ष तिथल्या टेबलवर गेलं. त्या टेबलवर एक पुस्तक पडलं होतं. मी पुस्तक चाळत असताना त्यात एक पिंपळाचं पान दिसलं. पान खूप जुनं आणि जाळीदार होतं. मी पुस्तक ठेवून बाहेर आलो. आजीची मागची आवराआवर झाल्यावर रात्री मी आणि आजी बाहेरच्या अंगणात गप्पा मारत बसलो. असंच तिला छेडायचं म्हणून मी विचारलं, आजी तुला वाचायची खूप आवड दिसते, आता डोळ्यांनी दिसतं का गं. अरे दोन्ही डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यापासून दिसतं थोडं थोडं. मगाशी तुझ्या खोलीत गेलो तर एक पुस्तक टेबलवर दिसलं. सहज उघडलं तर त्यात जाळी पडलेलं पिंपळाचं पानही दिसलं. मी म्हणालो, हो मीच ठेवलंय ते पान. लहानपणी माझा एक मित्र होता खंड्या म्हणून, त्यानं दिलं होतं मला ते. ती खाली बघत म्हणाली, प्रेमात वगैरे पडली होतीस की काय त्याच्या. पुरुषोत्तमा, तुला खरं सांगायचं तर हो, मला आवडायचं हो खंड्या. प्रेम वगैरे काही कळायचं नाही रे तेव्हा. लहानपणी खूप खेळायचो आम्ही. मला आवडतात म्हणून चिंचा पेरू तोडून मला आणून द्यायचा. त्याला प्रेम म्हणत असशील तर हो. मग लग्न का केलं नाहीस खंड्याची. एवढं सोपं होतं का रे त्या काळी लग्न करणं. मी 5वीत आणि तो 6वीत. सगळा वेड्यांचा बाजार. त्याचे वडील नोकरीनिमित्त पुण्याला गेले आणि माझ्याही मामांची बदली झाली माउंट आबूला. मग राहिलंच हो ते प्रेम वगैरे. ती हसत म्हणाले. त्याची आठवण म्हणून ते पान अजून जपून ठेवलं आहेस असं दिसतंय, माझा थेट प्रश्न. हो तसं म्हण हवं तर, ती म्हणाली. तिच्याशी बोलता बोलता माझे डोळे पेंगायला लागले. तिचा मौशार हात माझ्या डोक्यातून फिरायला लागला. स्वर्गसुख स्वर्गसुख याहून काय वेगळं असेल असा विचार माझ्या मनात आला. सकाळी जाग आली तर आजी मौसूस शिरवळ्या करताना दिसली. मग मी तिथंच बसकन ठोकली. एका हातात पेपर आणि दुसऱ्या हातात गरम वाफाळलेला चहा. आजी कशाला हा घाट घातलायस. मी तुझी सेवा करायची तर तूच मला खायला घालतेस. माझी कसली रे सेवा करतोस. मला सवय नाही हो कोणाकडून सेवा करून घ्यायची. आज रात्री तुझ्यासाठी बांगड्याचं तिकलं आणि सोबत सोलकडी भात करते. आता मला कामावर जावंसच वाटत नाहीये, मी आळस देत म्हणालो. मग नको जाऊस असं म्हणत ती गोड हसली. संध्याकाळी येताना मी गावात थोडी खरेदी केली. आजीसाठी 2 लुगडी, 2 चादरी, सुकामेवा, फळं, भाज्या, तिचे पाय दुखतात म्हणून एक मसाजरही घेतला. सगळं बघून ती खुश होणार हे नक्कीच. मी घरात शिरलो तर सगळं घर शांत. आत जाऊन बघितलं तर आजी डोक्याला पट्टी बांधून झोपली होती. रखमा तिच्या शेजारी बसली होती. काय झालं, मी काळजीने विचारलं. संध्याकाळपासून त्यांना अंगात कणकण वाटत होती. आता अंग तापलंय. मी डॉक्टरांना बोलावून घेतलं, औषधं दिली आहे. तुम्ही हातपाय धुवून या, मी जेवायला वाढते. आजीने तुमच्यासाठी बांगड्याचं तिकलं बनवलंय. तिला बरं नव्हतं तर कशाला उद्योग करत बसली. तू साधा वरण भात करायचा ना, मी थोडं चिडूनच बोललो.
त्या ऐकतायत होय, म्हणत रखमा स्वयंपाकघरात गेली. रात्री आजीचा ताप उतरला. तिने गरम गरम पेज तेवढी खाल्ली. आजी, आज एवढी वर्ष झाली पण तुझ्या हाताची चव काही बदलली नाही ग. आवडलं तुला? खूप आवडलं. आजी, ये तुझे पाय दाबून देतो. नको रे, कधी कोणाकडून सेवा करून घ्यायची सवय नाही. तू बस जवळ, बरं वाटतं, बोलू आपण. आजोबा स्वभावाने कसे होते ग? जमद अग्नी, सदान कदा तापलेला तवा. तू लग्न करून परत पिंपळगावला कशी काय आलीस? ती एक मोठी कहाणीच आहे रे बाबा. माझी आई मी 5 वर्षाची असतानाच गेली. तिने विहिरीत उडी देऊन जीव दिला. वडील परागंदा झाले होते. मग काय, मला माझे मोठे मामा त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना मुलबाळ नव्हतं. मला 2 भाऊ. एक मुंबईला छोट्या मामाकडे राहून शिकत होता आणि दुसरा भाऊ होता, त्याचं नाव होतं गुरुनाथ. एकदा शाळेची फी भरायला दिलेले पैसे त्याने दुसरीकडे खर्च केले म्हणून त्याला मामाने मार मार मारला. अगदी मिठाचं पाणी मारून मारून. तो त्यानंतर जो घरातून निघून गेला तो आजतागायत मला काही भेटला नाही. तुला सांगते पुरुषोत्तमा, आई नाही ना तर कोणी नाही रे बाबा. लग्नाचं वय झालं तर मामाने लग्नाचं बघायला घेतलं. माझ्या मामांची परत पिंपळगावला बदली झाली होती. माझी एक आत्तेबहीण पिंपळगावात राहत होती. तिच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. ती बाळणपणात बाळाला जन्म देऊन गेली. मग काय, आता त्या बाळाचं कसं होणार म्हणून बहिणीच्या नवऱ्याशी माझं लग्न लावून दिलं. नवऱ्याबरोबर मुलंही पदरात पडलं. आजी उदास होत म्हणाले, तू बोलली का नाहीस? तुला पसंत नव्हतं ना ते स्थळ? मी चिडून विचारलं. तेव्हा माझं कोणी ऐकलं असतं का रे? आई बापा विना वाढलेली मी. दुसऱ्याच्या गळ्यात मारून सगळे माझ्या जबाबदारीतून मुक्त झाले. बोलता बोलता तिला धाप लागले. मी तिला पाणी आणि औषधं दिली आणि बळेबळे झोपायला सांगितलं. सकाळी उठल्यावर बघितलं तर आजी अंगणात येऊन देवपूजेची फुलं तोडत होती. तिला फुलांची खूप आवड होती. माझं कारखान्याचं काम जवळजवळ संपत आलं होतं. आजीची तब्येत आता बरी होती. तापातून उठल्याने आजी जरा अशक्त झाली होती. आज सगळा स्वयंपाक रखमाने केला होता. मी सगळं गोड मानून जेवलो. पदार्थाला आजीच्या हातची चव नव्हती. संध्याकाळी आजीला गाडीतून देवदर्शन करून तिथल्या नदीकाठी फिरायला नेलं. ती एक खडक बघून त्यावर बसली. मी तिच्याजवळ बसलो. पुरुषोत्तमा, घरचे सगळे कसे आहेत रे? चित्राला सांग एकदा ये पिंपळगावला. पुण्यालाच असते ना रे ती? हो सांगतो, मी आणीन तिला एकदा, मी म्हणालो. आजी, तू पिंपळगाव सोडून कुठे जात नाहीस का ग? करमत नाही रे मला कुठे. ज्या दिवशी माझं लग्न लागलं त्या दिवसापासून मी आणि माझं नशीब या गावाशी बांधलं गेलं. पदराकेत मुलगा सोडून माझी बहीण गेली. मग काय, त्याचं करण्यात सगळं आयुष्य गेलं. तिने एक उसासा टाकला. तुला मूलबाळ नाही झालं याचं तुला दुःख झालं असेलच, पण तुझ्या आनंदी स्वभावाने तू कधी रडलेली वैतागलेली दिसली नाहीस ग, मी म्हणालो. रडून कोणाला सांगणार? माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल ना प्रेम होतं ना आपुलकी. माझी बहीण गेल्यावर गावात त्यांनी घरोबा केला होता दुसरा, असं म्हणतात हो. मग काय, मलाही त्यांच्याबद्दल काही वाटेनासं झालं. मी आपली माझं आयुष्य जगत राहील. आनय मात्र मला जपायचा. माझ्यावर पोटच्या पोरासारखं प्रेम करायचा आणि अजूनही करतो हां. हे बोलताना आजीचे डोळे चमकले. आजी, लग्नानंतर तुला कधी खंड्याची आठवण नाही आली? मी डोळे मिचकावत तिला विचारलं. यायची ना, खूपदा यायची. त्याचं लग्न झाल्यावर तो एकदा बायकोला घेऊन मला भेटायला आला होता. ती त्या काळात रमली. काय सांगतेस काय? मी आश्चर्यचकित होत विचारलं. अरे हो, खंड्याची बायको सुंदर आणि खूप शिकलेली होती. माझ्यासारखी अडाणी नाही, तिने बोलताना औंढा गिळला. जणू त्या कडू आठवणी तिने गिळल्या. पुरुषोत्तमा, माझ्या आयुष्याच्या सारीपटाच्या सगळ्या सोंगट्या उलट्या पडल्या रे. काहीच कधी मनासारखं घडलं नाही. असं नको म्हणूस ग. आम्ही तुझ्या ना रक्ताचे ना नात्याचे, पण किती प्रेम करतो तुझ्यावर.
तू तुझ्या स्वभावाने माणसं जोडलीस. आजी, मी उद्या मुंबईला जायला निघणार. येतेस का गं माझ्याकडे थोडे दिवस? अनघा, माझी बायको खूप चांगली आहे. तुझं खूप प्रेमानं करेल. हो रे, माहीत आहे. चित्राच्या हाताखाली राहून सगळं शिकली असेल. पण आता नको रे, परत कधीतरी येईल. ठीक आहे, मी घ्यायला येईन तुला. चल आजी, हवेत गारवा वाटतोय. आत्ताच तू तापातून उठलीयस, आपण घरी जाऊया. चल जाऊया, असं म्हणत माझ्या हाताचा आधार घेत ती उठली. रखमाने रात्रीसाठी मुगाची खिचडी, पापड, लोणचं आणि ताकाची कढी केली होती. झोपताना आजीच्या खोलीत गेलो. तिने टेप रेकॉर्डवर मंद आवाजात मुकेशचं गाणं लावलं होतं. जिने हम भूलना चाहे व अक्सर याद आते है. मला बघताच आजी उठून बसली. आजी, मी उद्या निघणार. तुझ्याबरोबरचे 2-4 दिवस खूप छान मजेत गेले. तू जप स्वतःला, काळजी घे. परत येईन मी तुला भेटायला, मी तिला म्हणालो. ये. पुढच्या वेळी सगळ्यांना घेऊन ये. चित्राला सांग मी आठवण काढतेय. हो, नक्की सांगेन. आजी, तू नदीकाठी मला म्हणालीस की आयुष्याच्या सारीपटाच्या सगळ्या सोंगट्या उलट्या पडल्या. तुझी आता काय इच्छा आहे? तुला काय हवंय? काय बघायचंय? कुठे जायचंय? मी विचारलं. माझी इच्छा पूर्ण करणार आहेस? ती हसली. हो, मला विमानात बसायचंय. तिने इच्छा बोलून दाखवली. बस एवढंच? मी तुला गोव्याला घेऊन जातो. मुंबईला जाऊन रजेचं बघतो आणि तिकीट काढतो. मग तुला घ्यायला येतो, मी म्हणालो. ये, मी वाट बघते तुझी. आजी, झोप आता, असं म्हणत मी तिच्या पायावरून पांघरून ओढलं. तिच्याकडे बघताना जाणवले की आजी किती साधी राहते. साधं लुगडं आणि दाजी गेल्यापासून डोक्यावर गोंधवून घेतलं तेवढंच. मला आठवतं अनय काकेच्या लग्नात तेवढी आजी छान नटली होती. आमच्या घरी त्याच्या लग्नातले फोटो अजूनही आईने जपून ठेवलेत. आजी उगाचच स्वतःला कमी लेखते. खंड्याची बायको असेल सुंदर, पण आमची आजी काही कमी नाही. विचार करता करताच मी बाहेर येऊन झोपलो. सकाळी लवकर निघालो तर ट्रॅफिक लागणार नाही या विचाराने मी 6लाच तयार होऊन बसलो. रखमा उठली होती. तिने मला चहा करून दिला. चहा घेता घेता रखमाला विचारलं, आजी उठली का गं? नाही अजून. औषधं चालू आहेत ना, त्यामुळे झोप लागली असेल त्यांना. मी उठू? नको उठूस. मी लांबूनच तिला नमस्कार करतो आणि निघतो. मी उठून आजीच्या खोलीत गेलो. रखमा माझ्या मागोमाग आलीच. मी आजीच्या जवळ गेलो. तिला लांबूनच हात जोडले आणि जायला वळणार तर रखमा ओरडली, भाऊ, आजीला बघा, तिचे डोळे वर गेलेत. मी झरकन मागे वळलो. तिच्या जवळ जाताच मला जाणवलं की काही वेळापूर्वीच आजीचा प्राण गेलाय. मी तिच्या पायावर कोसळलो. समोर खिडकीतून गार वारं सुटलं होतं. जवळच टेबलवर आजी सध्या वाचत असलेलं पुस्तक उघडंच पडलं होतं. वाऱ्याने त्याची पाने फडफडत होती. पुस्तकातील पिंपळाचं पान हलकंच उडालं. माझे डोळे अखंड वाहत होते. धन्यवाद.